सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव अमोल देवीचंद मुराडे. आता हा जो मका प्लॉट आहे पूर्णपणे आपला, हो. आता तुमच्या पाठीमाग जर बघितलं, हो. आता एक कणीस आहे, बरोबर का नाही? हो, हो. याची साईज तर खूप जास्त वाटते. याचा हा काही चमत्कार आहे, काय सांगाल? सर ते वैदिकचा चमत्कार आहे. आम्ही कृषी अमृत आणि SCT वैदिक दाणेदार हे वापरले. रासायनिक काहीच वापरलं नाही ह्या वर्षी. कारण की मका पिकामध्ये जर बघायला गेलं तर लष्करी अळी जी आहेत, हो, हो. फवारणी जी आहेत, शेतकऱ्यांना खूप त्रासदायक आहे ते. हो, हो. पहिले जर का बघितलं आपण खूप साऱ्या आहेत ना समस्या असायच्या. हो. ओके, सध्या तुमच्या प्लॉटमध्ये मला एकही समस्या दिसत नाही. नाही सर. हां? अजिबात काहीच समस्या नाही आहे. म्हणजे इव्हन मोठी झाल्यावर पण लष्करी अळीचं म्हणजे खूप जास्त प्रमाण असतो. हम्म. पण ह्या प्लॉटमध्ये अजिबात नाही आहे. हा बदल कसं काय झाला एवढा? SCT वैदिकमुळे सर. पूर्णपणे रफ या हो, हो. टणक आहे एकदम, आणि पाते पण पूर्ण एक तलवारीसारखं आहे. आता तर पूर्ण काढायला आली आहे, पण पूर्णतः हिरवी आहे. तरी हिरवीगार आहे. अजूनही हिरवी आहे. एकरी ॲव्हरेज किती असतं तुमच्याकडं? 30 पर्यंत येतो, 25-30. ह्या प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं? नाही, ह्या वर्षी ॲव्हरेज खूप चांगला भेटेल असं वाटतं. 35-40 तर आरामशीर होईल म्हणजे सर. 5 ते आणि 10 क्विंटलनी हमखास जे आहेत हमखास उत्पन्न देईल सर. उत्पन्न वाढणार आहे. यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बनही वाढतो आणि आपलं उत्पन्नही वाढतं. इवन फवारण्या मला फक्त एक फवारणी जे पण बेसल डोस टाकण्याच्या आधी मी केलेली आहे. हम्म. त्यानंतर एकही फवारणी केलेली नाही. म्हणजे एकच फवारणीवरती तुम्ही एकच पूर्णपणे फवारणी, आणि एक पूर्ण बेसल डोस. एक बेसल डोस. पूर्ण प्लॉट बघायला जर गेलं पूर्णपणे काळोखीवरती. हो, हो. काढणीचा वेळ आलाय तरी हो. पण हिरवीगारच आहे आणि बेसल बरोबर. डोस पण काही जास्त नाही टाकलाय सर. फक्त कृषी अमृतच्या 4 बॅग आणि वैदिक दाणेदार खत. खतं हो, त्यांचंच. हो. त्याच्यावरती पूर्ण प्लॉट तुम्ही हो, त्यावरच पूर्ण plot. काय वाटतंय, समाधानी आहात का तुम्ही? हो, खूप जास्त समाधान आहे. ठीक, धन्यवाद सर.